आज देश अपना 79वां स्वतंत्रता दिवस पूरे उत्साह के साथ मना रहा है। इस अवसर पर महाराष्ट्र के रोजगार गारंटी, बागवानी एवं लवण भूमि विकास मंत्री नामदार भरत गोगावले ने महाड के नांदगांव ग्राम पंचायत की ओर से विरवाड़ी में आयोजित समारोह में मुख्य अतिथि के रूप में हिस्सा लिया। इस समारोह में उन्होंने ध्वजारोहण कर स्वतंत्रता दिवस का उत्सव मनाया। इस अवसर पर ग्राम पंचायत की सरपंच मालती पवार, वरिष्ठ समाज सेवी राजेश देशमुख, ग्राम अधिकारी, उप सरपंच, ग्राम पंचायत के सदस्य, पुलिस प्रशासन के अधिकारी, ग्राम पंचायत के कर्मचारी और जलगांव जिला परिषद प्राथमिक विद्यालय के छात्र व शिक्षक बड़ी संख्या में उपस्थित रहे। ध्वजारोहण के पश्चात नामदार भरत गोगावले ने उपस्थित लोगों को संबोधित करते हुए संक्षिप्त मार्गदर्शन भी दिया। हे स्वतंत्र आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही आहे। त्यामध्ये अनेक लोकांना हुतात्मा पत्करावं लागलं, बलिदान द्यावं लागलं। कित्येक लोकांच्या म्हणजे त्यावेळेला तरुणांनी केवळ देश स्वतंत्र व्हावा म्हणून हसत हसत फासावरती गेले। त्यामध्ये जर पाहिलं तर चाफेकर बंधूंचं उदाहरण घ्यावं लागल। एक नाही, दोन नाही, तीन भाऊ फासावरती गेले। तेव्हा त्यांच्या मातेला विचारलं गेलं, आई आता काय? तेव्हा तिने काय बोलावं? एखाद्या मातेने दुःख व्यक्त केलं असतं, पण ती बोलली मी कमनशिबी आहे की मला आणखीन एक मुलगा जरी असता, चौथा, तरी तोही या देशाच्या साठी मी अर्पण केला असता। आज आमच्या माता जर काही एखादा कुठचं आंदोलन करायचं झालं, काय झालं तर बोलतात तू पुढे जाऊ नकोस, तुझ्यावर केस होईल, पोलीस पकडतील। आणि त्यावेळेला ज्या मातेने आपले तीन मुलं ह्या देशासाठी अर्पण केली, त्या मातेलाही सलाम करतो। म्हणजे आज आपण सगळे भाग्यवंत आहोत। जर त्यावेळेला जर आपण पाहिलं देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरची परिस्थिती, या इंग्रजांनी आपल्याला नको नको करून ठेवलं होतं।